मॉर्निंग गाईज. तर आता मी उठलेलो आहे, आवरून वगैरे फ्रेश वगैरे सगळं झालेलं आहे माझं. तर रात्री मी इथं राहिलो होतो. हॉस्टेल टाईप आहे बट मस्त आहे. पर पर्सन 500 घेतले होते त्यांनी. इट्स अमेझिंग. आताचा बाहेरचा वेव आहे. इट्स नाही सर. आता पण भारी वाटतं. सकाळी पण एक नंबर वाटत होतं. तुम्ही बघू शकता कसं आहे. दिस इज आवर होम. तर बेसिकली आता माझे दोन मित्र पूल खेळतात. पूल दाखवतो मी तुम्हाला. एक बसला असता तिकडे निवांत चॅटिंग आहे. हे मला पण खेळायचंय. त्याला काय होत नाही. अयो योगा. आमचा सिद्धी आता शॉट मारतोय. ठाप चुकून गेलेला नाहीये. अजून एक नाही गेला. आता आमचं सागेची बारी आलेली आहे. बघू आमचा सागर काय करतोय. तर हाय आता आम्ही इथून बटरफ्लाय बीचला जाणार आहे. बटरफ्लाय बीच हा खूप सुंदर आहे. तिथे गेल्यानंतर कळलंच तुम्हाला. गेल्यावर व्हिडिओ दाखवतो मी. ओके स्टे कंटिन्यू. सॉलिड वर तर गाईज आता सगळे आम्ही चाललेलो आहोत बटरफ्लाय बीच वर. पारुषा तोंडाने एक तिकडं मस्त गॉगल घालून बसलाय. आता एक टर्न आलेलो आहे. लेफ्ट टर्न मारत आहे आमचा सध्या. हेवी ड्रायव्हर आहे तो सध्या. वन मॅन आर्मी. काय करायचं पुढे गेल्यावर काय करायचं काय नाही. लेपड आला तर लेपड बघून घाबरून जायचं रे हाताला. आधी तर ब्लॅक पंबळ लेपड बोलेगा इतना भी गंदा नाही. रस्ता थोडी वळण येतात आतमध्ये भरपूर. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे एका स्पॉटवर. तर तुम्ही बघू शकता गाडी आम्ही इथं पार्क केलेली आहे. आजूबाजूला मैदान आहे पार्किंगसाठी. पार्किंगला 4 व्हीलरला 100 रुपये, 4 व्हीलरला आणि 6 व्हीलरला काहीतरी 200 रुपये. आता इथून एक गाडी असते त्याच्यामध्ये सोडतात ते. पिक अँड ड्रॉपचे काहीतरी चार्जेस 250 रुपये आहेत. पण आम्ही तो ऑप्शन सिलेक्ट नाही केलेला. तर आता आम्ही चालत जाणारच आहोत. बघू म्हणजे पब्लिक दिसते. येणारे जाणारे लोक दिसायला लागलेत आम्हाला. चांगली गोष्ट आहे. आय थिंक तिथं कोणाची तरी गाडी बंद पडलेली आहे. धक्का मारत न्यावं लागणार आहे त्यांना. आमची पण बारी तीच येणार दिसतंय आम्हाला. कारण आमच्या गाडीतलं डिझेल थोडंसं कमी झालेलं आहे. तर गाईस रस्त्याने जात असताना आमच्या सागरला मोर दिसलेला आहे. हा मस्तपैकी जंगल रोड मधून चाललेलो आहे. क्या बात. रेंज आहे म्हणजे इकडे टेन्शन नाही राव. मला तर इमर्जन्सी कॉल दाखवतो. सिद्धांत तुला काय दाखवतंय. नको नको हो पुढं. फ्युचर दिसतंय. होईल होईल बाबा. एवढं काय बाबा. अभी तो सुरुवात आहे. छोटी मोठी बडी मिस्टेक होती राहते. रे आद्या कसा आहे आमचा बॉडी बिल्डर. एखादा हत्ती बित्ती समोरून आले की याला समोर ठेवायचा आहे. आमचा कॅटी बॉय. हाय गाईज. असं आहे. अशा प्रकारे आम्ही चालत जात आहोत. तुम्ही मागं पाहू शकता. छोटे छोटे रस्ते आहेत. नशीब एवढं भारी की आमच्या सागरने काल गाणे डाउनलोड मारून ठेवले होते. त्याला माहित होतं की ह्या एरियामध्ये आल्यावर रेंज काय भेटणार नाही. भाऊंचं खूप खूप मोठं थँक्यू. आता रस्ता दाखवतो मी तुम्हाला पुढचा कसा आहे कसा नाही ते. अँटिक गाडी सापडलेली आम्हाला. बीचच्या एक अगोदर 100-200 मीटर अगोदर खाण्याचं ठिकाण आहे. 10 रुपयाच्या वस्तू डबल मध्ये भेटलं. म्हणजे 10 रुपयाची
वस्तू 20 रुपयाला आम्हाला भेटलेली आहे. जर यायचं असेल इकडं तर येताना काहीतरी खायला घेऊन या, सोबत तुमचं राहू द्या. येताना एक बॅग घ्या सोबत, पाण्याच्या बाटल्या घ्या आणि थोडं खायला ठेवा सोबत. ओके, असा रस्ता आहे. जरा काही चालण्यासारखा तर रस्ता आहेच. आधी पडतील बाळा बाळा 4 जण अजून आणि त्या 4 जणांच्या अंगात जीव पण नाही. तर काय फायनली आम्हाला भेट दिसलेला आहे. वेवचा आवाज यायला लागलेला आम्हाला इथपर्यंत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप भारी आनंद झालेला आहे. आमचं सागर तर पटापटा पटापटा गाणं ऐकत फुल फास्ट चाललेला आहे. क्या बात आहे, 2.5 नव्हतं 1.8 किलोमीटर होतं. चलो राईच, आता बीच दाखवतो मी तुम्हाला. गाईज बीच आता माझ्या समोर झालेला आहे. आई शपथ, एक नंबर आहे, भारी दिसतोय लांबून. आता जवळ गेल्यावर कळल कसा आहे कसा नाही ते. सो बेसिकली दाखवतो. थोडंसं मला पुढे जाऊ द्या. याला डोंगर बिंगर भाग आहे मस्त, दगडाळ बिगडाळ. 1 2 3 बघू शकता तुम्ही. बघा तिकडं डोंगर आहेत. एक नंबर. आम्ही आलेलो आहे. पिच्छा बाजूला कोणीतरी टेंट करून राहिलेलं दिसतंय. दिस इज द टेंट. थोडं दगड आहेत. तर गाईस, दिस इज अ नेचर ऑफ बटरफ्लाय बीच. बघू शकता कशा खडखड वातावरण आहे. इकडं बोटी आहेत. त्या असं आहे, पण अनफॉर्च्युनेटली ह्या बीचमध्ये उतरता येत नाही. कारण बीचच्या हा जो माझा बोट केलेला दिसतोय ना, तिथूनच खोलगड भाग चालू होतो. त्यामुळं इथले जे लोक आहेत ती सुद्धा बीचमध्ये जाऊ देत नाही. आणि तुम्ही कधी आलात तर फक्त बघायला या, पण बीचमध्ये एंट्री मारू नका, कारण हे पाणी खूप खेचतंय. आमच्या सागरला अनुभव आलेला आहे. आता आमचं म्हणणं आहे की आता इथून आम्ही फोटोशूट करून निघणार आहे. मी बघू शकता लाटा, आता इथं पूर्ण होत नाही लाटा. बघा, चेक करा तुम्ही. अनफॉर्च्युनेटली आता एक झाली मोठी लाट होती म्हणून.